एक महत्त्वाची बातमी समोर येते। पंचांनी दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला हवी होती असं काका पवारांनी म्हटलंय। जे काय असेल ते पंचांनी दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही। राग अनावर न झाल्यामुळे धक्काबुक्की झाली असं काका पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। आपण बघितलं तर त्या स्पर्धेच्या ठिकाणी शिवराज राक्षेने म्हणजे पंचांची कॉलर धरली, त्यानंतर पंचांना लाथ मारली किंवा महेंद्र गायकवाड असेल यांच्याकडून पण गोंधळ केला। खरं तर ही कृतीची जी भावना होती ती या सर्व खेळाला धरून आहे, त्या गोष्टीकडे कसं बघताय? नाही नाही, ते चुकीचंच आहे। मी मान्यच नाही करत त्याला। ते चुकीचं आहे की तुम्ही एका त्याला काय झालं की राग अनावर झालाय। पण मी त्याचा राग आगावर केव्हा झाला त्याला की तुम्हाला दाखवलं। आता आपण टीव्ही मधून बोलतोय, ती तुम्ही तुमचं स्क्रीन असेल ना, तिथं सगळे दुनियाची स्क्रीन होते ना तिथं, मग तिथून दाखवायचं, तुम्ही टीव्हीवर दाखवायचं, सगळ्या लोकांना बघू द्या ना, काय फरक पडतोय? पहिलवान नाही हे काय थोडंच आहे की आपल्याला चोरी केली पळायचं असं थोडंच आहे। दोन्ही पैलवान होते आपली घरातली, दोन्ही पैलवान दाखवायचं नाही, हे तुझं चुकलं होतं, हे तुझं चुकलं होतं, हे तू करायला नाही पाहिजे होतं। मग तिथं त्याला सांगितलं की आम्ही दाखवण्यात येणार नाही। पण इंटरनॅशनल रूल प्रमाणे ते मान्य करतो आम्ही की चितपट कुस्ती देणं हा कितीपर्यंत निर्णय, पण चित झालं तर द्यायलाच पाहिजे, आम्ही मान्य करतो। पण चितच कुस्ती झाली नाही, तुम्हाला चितच कुस्ती द्यायची म्हणलं तर ती पण अन्याय आहे। एखाद्या मुलावर तुम्हाला अन्याय करायचं म्हणलं तर ते पण सहन होण्याची ताकद नाही। आणि त्याने रात्रंदिवस इथं कष्ट केलेलं असतं आणि त्याला लगेच तुपातलं खाल्लेली पैलवान असतात, त्याला लगेच राग येतो आणि त्याच्यात रागाच्या भरात त्यांनी त्या पंचाला थोडंसं काय धक्काबुक्की केली की एवढं तर मला माहित नाही, मी पुण्यातच होतो। एखाद्या मुलावर ठीक आहे, अनावर झालं ना, राग अनावर झालं ना, त्याला समजावून सांगा किंवा इथून पुढं तसं करू नको, तू त्याला चॅलेंज द्या की त्याला तुम्ही 3 वर्षासाठी बंदी टाकणार, म्हणजे त्याचं काय झालं? त्याचं आयुष्य तुम्ही बरबाद करणार का? तुमच्या संघटनेत तुम्ही संघटना म्हणून तुम्ही त्यांचं आयुष्य बरबाद करणार का? तुम्ही दाखवा ना, फेडरेशनला नेऊन दाखवा, ऑल इंडियाची फेडरेशन असते, तिथे तज्ज्ञ माणसं बसलेली आहेत, त्यांना दाखवा तुमचं कॅसेट किंवा हे असं खरं आहे का नाही, खोटं आहे सांगा आम्हाला। आम्ही मान्य करतो ना की मान्य केलंच पाहिजे, असं नाही की हे चुकीचंच आहे। तुम्ही धक्काबुक्की करणं त्या पंचाला ही चुकीचं। तुम्ही न्याय मागा, न्याय मागताना दिला नाही, त्याच्यामुळे त्याला राग अनावर झाला नाही, बाकी काही नाही। कॅमेरामॅन तुषार ननवरे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।